श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी धनु स्वागत करते सर्वांचं आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. कसे आहात सर्वजण? तर आज आहे देवशयनी आषाढी एकादशी. सर्वात अगोदर माझ्याकडून सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा. तर म्हटलं आज एकादशी निमित्त आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊया आणि छान असे दर्शन घेऊया. आणि हे जे मंदिर आहे तर ते घराच्या एकदम जवळ असल्याने आम्ही पायी चालत गेलो. हे जे मंदिर आहे तुम्ही पाहू शकता, पाठीमागे दिसत असेल बांधकाम याचं नवीन सुरू आहे. आणि कसं आहे ना मित्रांनो, या मंदिरात विठ्ठल रुक्मिणी सोबतच शिवपिंडी, गणपती बाप्पा, श्री संत मंडल स्वामी महाराज, तसेच बजरंग बली, हनुमान यांचे सुद्धा मंदिर आहे. हे सर्व दर्शन आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुद्धा होणार आहे, म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. पाहू शकता मंदिरात प्रवेश केल्याबरोबर नंदी महाराज तसेच कासवांची मूर्ती यांचे सर्वप्रथम दर्शन होते. हे जे मंदिर आहे तर त्या एरियाला काशी नगरी असे नाव सुद्धा देण्यात आलेले आहे. नवीनच बांधकाम सुरू असल्याने मंदिराच्या गाभाऱ्यात एकदम थंड शांत असे वाटत आहे. मंदिराचे काम बऱ्यापैकी पूर्ण झालेले पाहू शकता आणि काही काम बाकी आहे जे की लवकरच पूर्ण होईल. तर चला अगोदर विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊया. प्रवेश केल्याबरोबरच आज एकादशी निमित्त स्वामींनी ही छान कळस पूजा मांडली होती. छान श्रीफळ, विड्याची पाने, 5 फळे ठेवून मांडलेल्या या पूजेचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर मी सुद्धा घरून आणलेले दिवा धूप लावून प्रसाद ठेवून नमस्कार केला. मंदिराच्या आजूबाजूला जे घर आहे तर तिथून मुले आपले आई बाबा आजी आजोबा दररोज इथे येत असते. सकाळपासून भक्तांनी मागलेली हार, फुले, प्रसाद या सेवेकरी महिला या शिवपिंडीवर व्यवस्थित काढून स्वच्छ करत होत्या. मी अगोदर सगळीकडे शांतपणे म्हणून दर्शन घेतले आहे बरं का. हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी शूट करत आहे. लगेचच गणपती बाप्पाचे तसेच इथे असलेल्या श्री मंडल स्वामी महाराजांचे सुद्धा दर्शन घेतले. बाहेर आल्यानंतर समोर होता तो भक्त निवास. आणि मित्रांनो, सकाळपासून इथे भजन आपण सुरू होते. आम्ही सुद्धा भजनात मस्त रममान झालो होतो. आणि इथल्या भजनाचा सुद्धा शॉर्ट व्हिडिओ चॅनलवर आला आहे बरं का. या व्हिडिओ खाली छोट्या त्रिकोणामध्ये त्याची लिंक दिली आहे, नक्की पहा. त्यानंतर इथे पाहू शकता मंदिराच्या बांधकामासाठी इथे भक्त स्वेच्छेने देणगी सुद्धा देतात, कारण मंदिराचे बांधकाम मोठं सुरू आहे. हे पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. आज शनिवार असल्याने बजरंगबली हनुमानाचे ध्रुवने दिवा धूप लावून दर्शन घेतले. आणि आई मला इथे आज हनुमान चालीसा वाचायची आहे असा ध्रुवने इच्छा व्यक्त केल्यामुळे तो वाचत होता आणि मी पण शांत बसून ऐकले. त्यानंतर वेळ झाल्याने आता आम्ही घरी जाऊया म्हणून बाहेर आलो. तर पाहू शकता मंदिराचे अशा पद्धतीने बाहेरून बांधकाम दिसत आहे. खूप छान बारकाईने कोरीवचे काम कळस सोडून सुरू आहे. हे पहा, कामगार अहोरात्र वेगाने इथे काम करत आहे. बाहेर आल्यास वातावरण पहा कसे सुंदर शांत दिसत आहे. पलीकडे शेती आहे, छान शेतीमध्ये पीक सुद्धा डोलत आहे. तर आम्ही घरी जात असताना काही महिला आणखीनही दर्शनासाठी मंदिराकडे जात होत्या. तर चला मग मित्रांनो, आजचा हा आषाढी एकादशी निमित्तचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्सद्वारे नक्की सांगा, मी वाट पाहीन. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर बेल आयकॉनचे नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.